मालेगाव वोट जिहाद फंडिंगचा आता महाराष्ट्र एटीएस तपास करणार आहे। गृह खात्यानं या तपासासंबंधी आदेश दिलेले आहेत। मालेगाव इथल्या नामको बँकेच्या शाखेतून बेरोजगार तरुणांच्या खात्याद्वारे 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। हे पैसे वोट जिहादसाठीच वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आणि या प्रकरणात ईडीने मालेगाव, मुंबईसह सुरत, अहमदाबाद इथं छापे टाकले होते। सोमय्यांनी हे संपूर्ण प्रकरण जे ते वोट जिहादशी संबंधित असल्याचा दावा करत हा घोटाळा 1000 कोटींचा असल्याचा आरोप केला होता। देशातील 21 राज्यांमधील 201 बँक खात्यांमधून ही 1000 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आणि या आर्थिक घोटाळ्यातील 600 कोटी रुपये दुबईला गेल्याचा आरोप करत विधानसभेच्या निवडणुकीत वोट जिहादसाठी यातील 100 कोटी रुपये रोख स्वरूपात वाटप झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलेला होता आणि या आर्थिक घोटाळ्याचा मास्टरमाइंड मेहमूद भगाड हा फरार आहे। यात एकूण 27 संशयित आरोपी असून यातील 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि यामध्ये मालेगावमधील सिराज मोहम्मदसह मालेगाव नामको बँक शाखेतील दोघांचा समावेश आहे। मालेगाव वोट जिहादचा पैसा घोटाळा याचा तपास आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी एटीएस एंटी टेररिस्ट स्क्वॅडला करायला सांगितलं आहे। माहिती अशी आली आहे की जो महमूद भगड यांनी हे जे मालेगाव वोट जिहाद फंडिंग स्कॅम केलं आहे, एकंदर 1000 कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि गँगनी महमूदकडे पाठवले। 21 राज्यात असे 201 शेल कंपन्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आले। त्या अकाउंटमधून आणखीन पण असे हजारो कोटी रुपये डायव्हर्ट करण्यात आले आहे। तर हा घोटाळा फक्त 1000 कोटीचा नाही, मल्टिपल गँग, मल्टिपल क्रोर्स म्हणजे हजारो कोटीचा घोटाळा आहे।